समर ऍक्टिव्हिटी डे 9. आज हे सगळं ठेवलंय म्हणून मला असं वाटतंय की आज करणार आहे पॉट पेंटिंग. येस मनू, यू आर करेक्ट. आज आपण काय करणार आहोत? पॉट पेंटिंग. ओके, चलो, आर यू एक्साइटेड? चलो, लेट्स गेट स्टार्टेड. आज काय? हॅलो. हॅलो. आज आपल्याला ना पॉट पेंटिंग करायची आहे. आणि आपल्या सबस्क्रायबर्सना सांग बरं की आपल्याला व्हिडिओ नाही पोस्ट करता आला. तर आम्हाला 2-3 दिवस ॲक्टिव्हिटीज व्हिडिओ नाही टाकता आले कारण घरात थोडंसं रेसिपीची म्हणजे उन्हाळी वाळवणाची कामं चालू होती. तर त्यामुळे ॲक्टिव्हिटीजचे व्हिडिओ बनवता नाही आले. त्यामुळे आता शाळा चालू होणार आहे तर आम्ही लवकर ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणार आहोत आणि आपली 30 डेजची सिरीज आम्ही पूर्ण करणार आहोत. सो स्टे ट्यून. तर हा पॉट आहे. ओके, तर याच्यावरती ना आपल्याला आता पॉट पेंटिंग करायचं आहे. ज्यावेळी कोणतीही क्रिएटिव्ह गोष्ट आपण करत असतो त्यावेळी काहीच असं नसतं की ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे किंवा अशीच व्हायला पाहिजे, असं काही ठरवून दिलेला साचा नसतो. क्रिएटिव्ह म्हणजे तुम्हाला जे तुमच्या मनाने जास्त छान करता येईल ते तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात पहिले व्हाईट कलर करायचा. हां, सगळ्यात पहिले व्हाईट कलर करायचा. सो मी तुला थोडं करून दाखवते. ओके, ते जर शिकायचं असेल तर मला यामध्ये सांग. विच वन इज बिगेस्ट? हे बघ, बिग, बिगर, बिगेस्ट. व्हेरी गुड. असं शिकायचं असतं बेटा. ओके, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. व्हेरी गुड. ग्रेट. तर हा पॉट मनस्वीनी असा व्हाईट कलरमध्ये कलर केला आहे. ॲक्च्युली आज ना मी मनस्वीला सांगणार आहे वारली पेंटिंगबद्दल. तर ॲक्च्युली वारली पेंटिंग ही आपली महाराष्ट्रातलीच एक लोककला आहे आणि खूप प्राचीन अशी पारंपरिक लोककला आहे ज्यामध्ये साधारणतः पेंटिंग केलं जातं जे बेसिक आपलं ट्रायंगल, सर्कल आणि स्क्वेअर, रेक्टँगल्स वापरूनच पेंटिंग केलं जातं आणि प्रामुख्याने ब्राऊन आणि व्हाईट हे कलर्स वापरले जातात. आणि हे कलर आणि हे शेप्स वापरून गावातील शेती, सणवार या गोष्टी त्यातूनच पोर्ट्रे केल्या जातात. तर अशी वारली पेंटिंग जी आहे ती मी मनस्वीला आज सांगणार आहे. हा पॉट खरं तर ब्राऊनच होता पण थोडाफार रफ होता म्हणून त्याच्यावरती व्हाईट कलर आधी देऊन दिला आहे आणि आता त्याच्यावरती आम्ही ब्राऊन कलर करणार आहोत. हे थोड्या वेळ ना वाळू देते. खूप ओलं आहे ना बेटा, हे तुला वाळू द्यायचं. ओके, तोपर्यंत आपण काय मी तुला सांगते तोपर्यंत ॲक्च्युली काय करायचं असतं. तर ट्रायंगल काढायचे 2, त्याला डोकं द्यायचं आणि हात द्यायचं असं द्यायचं असतं. अच्छा, म्हणजे असं 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 असं. तर आपण बघूयात आता वाळल्यानंतर. हा पॉट ना छान वाळला आहे. आता आपण त्याच्यावर बघूया
वारली पेंटिंग मध्ये काय असतं बघ आता. आपण एकदम लाईन घेऊयात आधी. त्या लाईनच्या बाहेर नको जायला, म्हणजे जरा छान इथे युनिफॉर्मिटी नाही जायला पाहिजे. छान युनिफॉर्मिटी दिसेल ना. आई हे बघ इकडे स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट बिगर. व्हेरी गुड. हे शिकायचं आहे ना तुला. बघ बेटा, आता इथे काय करायचं की जी वरची लाईन आहे ना, ह्या खालच्या लाईन्स मध्ये तुला इतक्या छोट्या लाईन्स मध्ये कसं काढता येईल? हे बघ, इथे तुला असे ट्रायंगल्स घ्यायचे. ओके. ओके, हे ट्रायंगल झाले. इथे तुला त्यांचं असं सर्कल घ्यायचं. ओके. आणि खाली तुला घ्यायचं असं हात. इकडे काय घ्यायचं. सर्कल, नाही सॉरी, ट्रायंगल ट्रायंगल सर्कल 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 आणि इथे खाली त्यांचे हात. लेग्स. लेग्स लेग्स मला आई आता मी करू. हे बघ, ह्या अशा टाईपचं आपल्याला करायचं. मी तुला एक करून दाखवते. बाकीचं मग तू कर. तर मी करू. हे बघ, हे अशा तू इकडे इकडे करत राहा. ओके, चलो. झालं म्हणू. नाही किती वाक्य बघू कसं बनवलंय. दाखव एकदा. नाईस. बनवा बनवा, छान बनवलीये. लास्ट राहिले. नाही कसं वाटतं. बर. या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून मुलं छान क्रिएटिव्ह व्हायला शिकतात आणि त्यांचं ते स्क्रीन टाईम कमी होऊन एका ठिकाणी फोकस करणं, कॉन्सन्ट्रेशन वाढणं, यासाठी अशा ॲक्टिव्हिटीजची खूप मदत आपल्याला होते. आणि त्याचसाठी आपण ही ॲक्टिव्हिटीची सिरीज चालू केलेली आहे. तर बघूयात आज मनस्विनी कसं पॉट कलर केला आहे. आणि भले तिच्यामध्ये ना एकदम परफेक्शन अजिबात नसेल, वारली पेंटिंगचे जे काही फिगर्स आहेत ते तितके परफेक्ट आले नसतील, पण तिने हे तितका वेळ शांत बसून केलेले आहेत पूर्ण. आणि काहीतरी वेगळं शिकण्यासाठी ती तयार आहे, एक्सप्लोर करायला तयार आहे. या गोष्टीतच आपल्याला खूप मोठं समाधान असलं पाहिजे. तर बघूयात मनस्विनी कसं बनवलं आहे पॉट आणि कसा पॉट तिने पेंट केला आहे. म्हणलं भाऊ काय करतेस तू? डायमंड लावते आहे. वाव, मस्त बनवलंय तू. तर कोणते कोणते कलर्स यूज केले बेटा? काय काय यूज केलं तू? गोल्डन कलर, व्हाईट कलर, ब्राऊन कलर आणि व्हाईट कलर. आहे आपण ह्याच्यात एक झाड ठेवूया का? ठेवूया. तो मनी प्लांट आण बरं. तो आपण तिथे ठेवला लॅम्पपाशी. तो मनी प्लांट ठेवूयात आपण. अरे तो
मी कलर केलेला पॉट आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.